चला मित्रांनो, पुढचा उतारा सुरू करण्याच्या अगोदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड जे विद्यार्थी नवोदय परीक्षेची तयारी करत आहेत, जे विद्यार्थी 5वी शिष्यवृत्तीची तयारी करत आहेत आणि जे विद्यार्थी सैनिकी स्कूलची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आपण घेऊन येत आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच। यामध्ये आम्ही दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर देणार आहोत। तसेच प्रत्येक घटकावर सराव प्रश्नसंच देखील उपलब्ध करून देणार आहोत आणि प्रत्येक घटकावर सराव टेस्ट देखील आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा लिंकच्या माध्यमातून देखील आपण देणार आहोत आणि या सर्व शैक्षणिक साहित्याचं पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। तेही अगदी फ्री स्वरूपात, कुठल्याही प्रकारचं फी तुम्हाला यासाठी द्यावी लागणार नाही। अगदी विनामूल्य स्वरूपात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील जे विद्यार्थी होतकरू आहेत, ज्यांना जवाहर नवोदय परीक्षेची तयारी करायची आहे, शिष्यवृत्तीची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी आम्ही हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत। यामध्ये सर्वप्रथम आपण पहिला भाग आपला भाषा विषयाचा सुरू झालेला आहे। या भाषा विषयामध्ये आपण 200 पेक्षा जास्त उतार्यांचा सराव तुमच्याकडून करून घेणार आहोत। त्यानंतर 200 पेक्षा जास्त तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी देणार आहोत आणि हे सगळं आम्ही 50 ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहोत। यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या लेक्चरला जॉईन होणं गरजेचं आहे। यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी मोजावी लागणार नाही, कुठल्याही प्रकारचं वेतन तुमच्याकडून आम्ही घेणार नाही। आज या ठिकाणी उतारा क्रमांक 11 आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की जवाहर नवोदय विद्यालयाची जी परीक्षा होती, या परीक्षेसाठी भाषा विषय हा 25 गुणांसाठी आहे आणि यामध्ये एकूण 20 प्रश्न विचारले जातात, ते 4 उतार्याच्या माध्यमातून। आपल्याला हे जर 20 प्रश्नाचे 25 गुण मिळवायचे असते आणि तेही 100% खात्रीशीर, तर आपल्याला 200 पेक्षा जास्त उतार्याचा सराव आपल्याकडून होणं अपेक्षित आहे आणि आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमचा हा सराव करून घेणार आहोत। लगेच वेळ न वाया घालता आपण उतारा क्रमांक 11 तुमच्या समोर शो करत आहोत। तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि त्या उतार्यावरील प्रश्नांची उत्तर आपल्याला चॅट बॉक्स मध्ये नोंदवायची आहेत। सर्वांनी उतारा काळजीपूर्वक वाचून घ्या, अगदी 1 मिनिटात, कारण परीक्षेमध्ये आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन पाळायचं असतं। सुरुवातीला काही वेळ आपल्याला थोडासा जास्त जाईल, पण सरावाने तो वेळ आपला कमी होणार आहे। सर्वांनी उतारा वाचलेला आहे। पुन्हा एकदा मी उतारा वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। गीतेत श्रीकृष्णाचा क्रांतिकारक विचार आहे, ज्ञानासारखे पवित्र या जगात दुसरे काही नाही। हे ज्ञान मिळवण्याचा सर्वांना अधिकार आहे। स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार आहे। गीतेत आत्म्याचे अमर तत्वज्ञान आहे। गीता हे बोलाचे ज्ञान नाही, तर ते आचरणाचे शास्त्र आहे। गीता धर्म हा मानवता धर्म आहे। गीतेत लहान मोठ्यांचा भेद नाही, पण खऱ्या खोट्यांचा भेद आहे। गीता धर्मामुळेच थोर पुरुष थोर झाले। क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, सरदार भगतसिंग, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे यांनी गीतेचे दूत प्राशन केले होते। पाश्चात्य तत्वचिंतक म्हणतात, गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माचा अतिशय मौल्यवान हिस्सा आहे। अशा प्रकारचा हा उतारा होता आणि या उतार्यावरच हा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। सोप्या गटातला प्रश्न आहे। सर्वांनी व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर लगेच चॅट बॉक्स मध्ये नोंदवायचं आहे। पहिला प्रश्न आहे, गीता धर्म म्हणजे काय आहे? या प्रश्नाचं उत्तर ए, बी, सी आणि डी यापैकी कोणतं उत्तर आहे ते तुम्ही नोंदवायचं आहे। सर्वांनी उत्तर नोंदवा। अगोदरच्या उतार्यामध्ये छान प्रतिसाद दिला होता, तसाच प्रतिसाद
याही उतार्यामध्ये तुम्ही नोंदवतात अशी अपेक्षा करतो. बघा, काही जणांचं उत्तर चुकतंय, काही जणांचं उत्तर बरोबर येत आहे. उत्तर नोंदवा, प्रतिसाद द्या. प्रशांत, वैष्णवी, ओम, कृष्णा. प्रश्नाचं उत्तर नोंदवा. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर नोंदवा. गीता धर्म म्हणजे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए, मानवता धर्म. प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर शो होत आहे, तो प्रश्न वाचा. खालीलपैकी कोणी गीतेचा अभ्यास केला नाही? खालीलपैकी कोणी गीतेचा अभ्यास केला नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे बरं का. केला नाही का केला आहे विचारलंय, ते नीट वाचायचं. भगतसिंग, योगी अरविंद, श्रीकृष्ण आणि लोकमान्य टिळक यापैकी कोणी अभ्यास केलेला नाही? स्वामी विवेकानंदांनी गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते जगासमोर मांडलेलं होतं पहा. आणि सर्व धर्मग्रंथ या शिकागो धर्म परिषदेमध्ये ठेवलेले होते. आणि श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ सगळ्यात तळाशी ठेवलेला होता. लोकमान्य टिळकांनी सांगितलं की गीता हा जो धर्मग्रंथ आहे तो सर्व धर्मग्रंथांचा पाया आहे, असं या ठिकाणी विवेकानंदांनी नमूद केलेलं होतं पहा. तर खरोखरच गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते अगाध असं आहे. आपल्या देशातील जे महान व्यक्तिमत्व होते त्या सर्वांनी गीतेचा अभ्यास केलेला होता. त्यापैकी या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे की गीतेचा अभ्यास कोणी केला नाही? भगतसिंग, योगी अरविंद, श्रीकृष्ण आणि लोकमान्य टिळक. सृष्टी, प्रशांत सर्वांचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. श्रीकृष्णाने केलेला नव्हता, कारण श्रीकृष्णाने स्वतः गीता सांगितलेली होती, त्यांनी अभ्यास केलेला नव्हता. प्रश्न क्रमांक 3 तुमच्या समोर आहे. गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माचा मौल्यवान हिस्सा आहे असे कोण म्हणतात? गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माचा मौल्यवान हिस्सा आहे असं कोण म्हणतात? पौरात्य तत्वचिंतक, पाश्चात्य शास्त्रज्ञ, पाश्चात्य तत्वचिंतक आणि पाश्चात्य राजकारणी कोण म्हणतात पहा. सोप्या गटातला प्रश्न आहे. ज्यांनी व्यवस्थित वाचलेला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. मी ते अगोदरच सांगितलं. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक
सी आहे पहा, जे की तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे. सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी उत्तर नोंदवलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी, पाश्चात्य तत्वचिंतक. पहा इथं दिलंय, पाश्चात्य तत्वचिंतक म्हणतात गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माचा अतिशय मौल्यवान हिस्सा आहे. लगेच तो पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे. प्रश्न क्रमांक 4. पुढील पैकी अयोग्य विधान कोणते? पुढील पैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य विचारलेलं आहे. आत्म्याचे अमर तत्वज्ञान म्हणजे गीता धर्मग्रंथ, आचरण शास्त्र म्हणजे गीता धर्मग्रंथ, मानवता धर्म म्हणजे गीता धर्मग्रंथ आणि गीता ग्रंथ विश्व धर्माचा मौल्यवान हिस्सा नाही. यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? नोंदवा उत्तर. सर्वांनी उत्तर नोंदवायचंय. चौथा प्रश्न, त्याचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये नोंदवा. वैष्णवीचं उत्तर बरोबर आलेलं आहे. सर्वांनी उत्तर नोंदवा. प्रशांत, ओम, सर्वांचं अभिनंदन. अचूक उत्तर आहे. सर्वांचं अभिनंदन. अचूक उत्तर आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे. ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सोप्या गटातला प्रश्न आहे. ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. उत्तर नोंदवा. ज्ञान याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ज्ञान. अगदी सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. सृष्टीचं चुकलेलं आहे उत्तर पहा. सृष्टी. ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला नोंदवायचा आहे. ज्ञान, अज्ञान हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक बी. सर्व मुलांचं अभिनंदन. छानपैकी तुम्ही प्रतिसाद दिला आणि आपला हा आजचा उतारा क्रमांक 11 संपलेला आहे. तत्पूर्वी सर्वांनी आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चरची लिंक मिळणार आहे. तसेच ऑनलाईन टेस्टची लिंक देखील या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहे. हा जो आपल्या शाळेचा टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करा. तुम्हाला जर सुरुवातीपासूनच पीडीएफ नोट्स पाहिजे असतील, सुरुवातीपासूनच्या लिंक्स पाहिजे असतील लाईव्ह लेक्चरच्या, तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा. आणि हा आपला शाळेचा यूट्यूब चॅनल आहे तो देखील सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या लाईव्ह लेक्चरची लिंक